तर डॉक्टरकडून आत्महत्येचा इशारा देण्यात आलाय। न्याय मिळाला नाही तर जीव देईन। फलटणमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील हा प्रकार आहे। माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पीएकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आलंय। रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र रूपनवर यांचा कथित आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सातारा जिल्ह्यासह राज्यभर खळबळ उडाली आहे। यापूर्वीही डॉक्टर रूपनवर यांनी माध्यमांसमोर येत माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कथित पीएकडून आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचा आरोप केला होता। या मानसिक त्रासातूनच आपण हातावर कथित सुसाईड नोट लिहिल्याचा दावा त्यांनी केला होता। या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची आणि गुन्हा नोंद झाल्याची माहिती आहे। माझा न्याय व्यवस्थेवर अजिबात विश्वास अजून राहिलेला नाही, कारण की डॉक्टर मदने मॅडम यांच्यावरती अजून पण कारवाई नाही। जो चौकशी समितीचा अहवाल आहे तो माझ्यापासून लपवला जातोय, वरती पाठवलं असं सांगितलं जाते, पण मला ते दाखवत नाहीत। आणि तसेच हे एवढं सगळं होण्यामागं कारण आहे डॉक्टर भगवान पवार, कारण त्यांना वाचवण्याचं हे कारण आहे। नाही तर त्यांचं पिता उघडे पडेल की त्यांचे कसे आरोपी प्रसाद कोंड देशमुख सोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे सगळं पिता उघडे पडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।